करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय या शानदार मैदानावरती। सामन्याला सुरुवात होते। लेट द बॅटल बिगिन। अलिबाग प्रीमियर लीग, एकदा जोरदार टाळ्या करायच्या आहेत मित्रांनो। पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज पवन कोंडा जी और सलामी बल्लेबाज के रूप में सुमित भगत और उनके साथी बल्लेबाज। जी हां, पहला ये चौका आता हुआ, पहली गेंद और ये पहला चौका अलिबाग प्रीमियर लीग का लगता हुआ ये पहला शानदार 4 रन। सुमित भगत और उनके साथी बल्लेबाज है सागर पाटिल, मैन फ्रॉम दिघोड़ी। पिंटिया नाम से इस खिलाड़ी को पहचाना जाता है। फिर से एक बार पवन कोंडा जी राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा गोल्डन स्पॉट पर खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई, उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज सागर, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। विकेट के पीछे आप देख सकते हैं खुद कैप्टन है नागेश सीध। नागेश सीध एक जाने माने खिलाड़ी है। फिर से एक बार पवन कोंडा जी चालमाला से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी, ओवर पिच गेंद राइट उसे खेला है लॉन्ग ऑफ में। फील्डर उस गेंद को चेस कर रहे थे मगर उन्हें चकाती हुई गेंद निकल गई। फिर एक बार सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए यह आता हुआ बल्लेबाज पिंटिया के बल्ले से दूसरा चौका। इन 2 चौकों के सहायता से रनों की संख्या 8 रन। पवन कोंडा जी हालांकि एक शानदार खिलाड़ी है जी। इस मरतबा किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, हालांकि वहां पे फील्डर तैनात थे, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार, स्टैंड में 6 रन। हम चालसाज, हम इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार। आपके स्क्रीन पर कि किस तरह से आउट करने की कोशिश की थी, उन्हें ब्लॉक करने का प्रयास था, क्रैम करना चाहते थे मगर उसे हेलीकॉप्टर बनाकर उड़ाया था। लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीधा स्टैंड में थी और ये छक्का आता हुआ, पहला छक्का, पहला सिक्सर। जी हां, इस मरतबा सेंसिबल क्रिकेट, बहुत ही खूबसूरत ये ड्राइव हमें देखने को मिला। गेंद डीप की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ यहां पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और इसी के साथ रनों की संख्या हो चुकी है 16 रन। और इस प्रतियोगिता के लिए साई क्रीडा मंडल की जानिब से एक सुनहरा मौका होगा बल्लेबाजों के लिए। जो भी बल्लेबाज व्यक्तिगत रूप से 50 का आंकड़ा अर्धशतक नाम पे लगाता है या बोर्ड पे लगाता है तो उसे तब तकरीबन 5,000 रुपए का इनाम देकर सम्मानित किया जाएगा। तो दोस्तों देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में खासे महंगे साबित रहे क्योंकि पवन एक अच्छी गेंदबाज है, जाने माने गेंदबाज है, बहुत ही अच्छा एक्सपीरियंस उनके पास है, मगर यहाँ पे पिंटिया के सामने थोड़े से महंगे साबित हुए। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। सागर पाटिल ने मात्र 6 गेंदों का सामना किया है और 16 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। धन्यवाद यासीन सर। हॅलो, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा चिटणीस सन्माननीय सतीशजी लेले साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल। विनंती असेल रवींद्रजी म्हात्रे, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी यांना की आपल्या शुभ हस्ते सतीशजी लेले साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तदनंतर सन्माननीय उदयजी काठे साहेब, अध्यक्ष अलिबाग तालुका भारतीय जनता पार्टी यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। उदयजी काठे साहेब, जयवंतजी साळुंखे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते उदयजी काठे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तदनंतर सन्माननीय संतोषजी पाटील साहेब, सरचिटणीस अलिबाग तालुका भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। शिशिरजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण संतोषजी पाटील साहेबांचं
स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय संतोषजी पाटील साहेब। यासीन सर, मिडल ऑफ द ओव्हरचा जो ब्रेक आहे तो आमच्यासाठी व्यासपीठासाठी राखून ठेवा प्लीज। ओके, चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे नए गेंदबाज आए हैं। जयेश सुरेकर, मैन फ्रॉम नौगांव, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। उनके सामने अब बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए फिर से एक बार सागर पाटिल अर्थात पिंट्या। नॉन स्ट्राइकिंग एंड पर टीम के कैप्टन है सुमित भगत, मैन फ्रॉम नौखार। पहले ओवर में 16 रन आने के बाद, जी हां, यहां पे जी हां, इसमें दबा हवा में, हवा के रास्ते से उसे खेला है, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, गेंद को मिली है दूरी और यह है सिक्सर की मंजूरी। 6 रन। बंद कीजिए प्लीज, क्योंकि खिलाड़ी के, और स्क्रीन भी बंद कीजिए क्योंकि डायरेक्ट स्क्रीन खिलाड़ी के चेहरे पर, आंखों पर लग रही है। इसके लिए प्लीज आपसे निवेदन है। देखिए दोस्तों, मैं आपको याद दिलाना चाहूंगा, अलीबाग प्रीमियर लीग के पहले पर्व में सुमित भगत ने 18 गेंदों में 54 रन जोड़े थे, यानी आधा शतक लगाने का कारनामा अंजाम दिया है। उसी के साथ सागर पाटिल ने भी 18 गेंदों में 51 रन बनाने का कारनामा अंजाम दिया था, यानी पहले पर्व की ये दोनों भी खिलाड़ी आधे शतक वीर है। आइए शार्पी बन कीजिए, शार्पी हमारे जो डेकोरेटर्स ग्रुप है, जो शार्पी है सामने की बंद कीजिए प्लीज। और दूसरे पर्व या तो में ऊपर लेके जाइए, ऊपर की तरफ। अलीबाग प्रीमियर के दूसरे पर्व में अक्षय पाटिल ने भी 17 गेंदों में 50 रन जोड़े थे और संतोष ढक्सीकर ने 19 गेंदों में 51 रन बनाए थे। फिर से एक बार पिंट्या ऑन द फायर, पिंट्या के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। क्या बात है यासीन भाई, 2 बड़े शॉट आए हैं पहली गेंद से। यहां पर मैं देख रहा हूं क्योंकि बल्लेबाज बहुत चार्ज है, शानदार बल्लेबाजी। आपने बताया कि पहले सीजन के अंदर जो बल्लेबाजी की थी सुमित भगत ने, आउटस्टैंडिंग थी, लेकिन आज दिन मुझे सागर का नजर आता हुआ। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। जयेश सुरेकर फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, इस मर्तबा ऑन द राइज खेलने की कोशिश की थी, ड्राइव लगाया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गली की दिशा में एक आसान सा कैच। और इसी के साथ पिंट्या बैक टू द पवेलियन। ये पहला करायचा आहे वैभवजी कांबळी। क्या बात है यासीन भाई, 2 विकेट बैक टू बैक गए यहाँ पर, जो कि खेलना चाहते थे सीधे कहीं और, गेंद कहाँ गई और जैसे ही गेंद यहाँ पर गिर रही है, मैं देख रहा हूँ गेंद घूम रही है और गेंद मिलना बड़ा मुश्किल हो रहा है बल्लेबाज को, क्योंकि थोड़ा सा लंबा रखेंगे तो शायद बल्ले पर आना मुश्किल हो रहा है। और शानदार गेंदबाजी कहनी पड़ेगी कि पहले ओवर में जो रन आए
जहां पर उसके बाद दूसरा ओवर बहुत ही जबरदस्त रहा और 2 विकेट यहां पर जा चुके हैं यहां पर टीम के। जी धनंजय सर, यहाँ पे गेंद घूम रही है क्योंकि ये नेचुरल विकेट है, ये सीमेंट का विकेट नहीं है। यहाँ पे गेंद घूमेगी, यहाँ पे गेंद बाउंस करेगी और उसी के साथ यहाँ पे बल्लेबाजों को थोड़ा सा परेशानी का सबब भी बनेगी। मगर उसी के साथ साथ अगर आप खराब गेंदबाजी करोगे तो आपको यहाँ पे बड़े फटके भी पड़ने वाले हैं और इसका उदाहरण उसका वस्तुपाठ यहाँ पे बल्लेबाजों ने दिखाया। 2 चौके भी हमें देखने को मिले, 2 छक्के भी देखने को मिले, मगर उसी बल्लेबाज को जयेश सुरेकर ने चलता भी किया है। कुल मिला के 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए आपकी स्क्रीन पर ऑफ स्टंप के बाहर बहुत ज्यादा बाहर गेंद थी, अवे फ्रॉम द बॉडी गेंद, मगर उसे खेलने की कोशिश की और वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच हमें देखने को मिला और इसी के साथ ये लगता हुआ दूसरा झटका। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। हालांकि ये 5 ओवर का मैच है, 2 ओवर में 15 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। पहले ओवर में 16 रन आए थे और दूसरे ओवर में 14 रन खर्च किए हैं। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज अर्थात पवन कोंडा जी को फिर से एक बार लगाया गया है बॉलिंग मार्ग पर। अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं पवन कोंडा जी, मैन फ्रॉम चालमाड़ा। हालांकि यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, मगर उनके पास बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है क्योंकि बहुत ही कम समय में इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है, अपने गांव का नाम रोशन किया है। वही पवन कोंडा जी हालांकि पहले ओवर में खासे महंगे साबित हुए थे। जी हाँ, इस मरतबा ढीले हाथों के साथ सेंसिबल क्रिकेट मेरिट के साथ यहाँ पे खेलना पसंद किया है सुमित भगत ने। टीम के कैप्टन है, बहुत बड़ी जिम्मेदारी है, इस मैच को हमें जीतना है और अपने साथ ही 2 बल्लेबाज है, ऊपरी क्रम के एक स्टैंडर्ड बल्लेबाज है, वो आउट होने के बाद सारी जिम्मेदारी अब सुमित भगत के ऊपर। पवन की अगली गेंद, जी हाँ, इसमें तबाह बैकफुट पर जाकर अपने आप को जगह दी थी, थोड़ा सा विड्थ मिला था, कट किया उस गेंद को। डी पॉइंट में फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मात्र 1 ही रन लेने का यहाँ पे मौका मिलता हुआ इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। साई क्रीडा मंडल की तरफ से यहाँ पे 50 लगाने वाले बल्लेबाज को अर्थात अर्धशतक लगाने वाले बल्लेबाज को पूरे 5000 रुपए का इनाम और इसी बीच एक ओवर पिच गेंद को अक्रॉस द लाइन खेला है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए ये आया एपीएल सिक्सर। हॅलो, व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत खानावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अजयजी नाईक यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सन्माननीय अजितजी नाईक, विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव। हॅलो, साळुंके साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अजयजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 41 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए जसविता म्हात्रे पुरस्कृत अमरदीप कोलगांव। हालांकि टॉस हारने के बाद बल्लेबाजी के लिए उन्हें दावत दी थी, उन्हें आमंत्रित किया था, मगर पहले ओवर में आप सभी ने देखा होगा कि 16 रन आए थे और बल्लेबाजों के लिए एक अच्छा ओवर यहाँ पे घटा था और 30 गज के दायरे का भी पूरा फायदा उठाया था बल्लेबाजों ने। दूसरे ओवर में भी 14 रन खर्च किए थे
और दूसरा ओवर भी बल्लेबाजों के लिए खासा अच्छा रहा था, मगर इस ओवर में थोड़ी सी लगाम यहाँ पे जरूर लगाई है बल्लेबाजों के ऊपर। गेंदबाजों ने कुल मिला के 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में 11 रन, यानी रनों की संख्या का ग्राफ धीरे धीरे नीचे की तरफ आता हुआ दिखाई दे रहा है। पहले ओवर में 16 रन, दूसरे ओवर में व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अशोकजी वारगे साहेब, अध्यक्ष अलिबाग तालुका ओबीसी सेल भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत आणि सन्मान होईल। सन्माननीय अशोकजी वारगे। सन्माननीय अशोकजी वारगे, अध्यक्ष अलिबाग तालुका ओबीसी सेल भारतीय जनता पार्टी। तदनंतर सन्माननीय नितीनजी गुंड, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। नितीनजी गुंड साहेब। तदनंतर सन्माननीय संदेशजी पडवळ साहेब, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांना देखील विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सुहासजी म्हात्रे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते संदेशजी पडवळ साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर सन्माननीय विजयजी गायकर साहेब, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। रवींद्रजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी गायकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। संदेशजी पडवळ हे मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत। त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्रजी चेरकर, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वरंडे यांना देखील विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। नागेशजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण राजेंद्र चेरकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। यासीन सर। धन्यवाद अंकुर। जी हाँ, इस मरतबा गेंद हवा में थी, मगर नो मैंस लैंड में लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद का जब तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले हैं और 1 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 44 पर, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए जसविता म्हात्रे पुरस्कृत। अमरदीप कोलगांव, जी हाँ, इस मरतबा उड़ाया है। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, लाजवाब शानदार और स्टैनिशिंग फील्डिंग, कमाल का ये एफर्ट, अंतरराष्ट्रीय स्तर का ये एफर्ट था और अपने टीम के लिए कुछ रन यहाँ पे सेव जरूर किए हैं। जी हाँ, अंपायर जी ने डीआरएस सिस्टम का इस्तेमाल करने की मांग की है। मैं गुजारिश करना चाहूँगा हमारे टीवी अंपायर से कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था, क्योंकि देखिए आपके स्क्रीन पर गेंद हवा में है और वहाँ के खिलाड़ी ने एक जंप लगाई है और उस गेंद को टैप किया है सीमा रेखा के अंदर, मगर टीवी स्क्रीन के अंपायर चेक करते हुए, हालांकि पहली नज़र में तो हमें लगा कि फील्डिंग की और वहाँ पे छक्का सेव किया है, मगर तीसरे अंपायर के फैसले का हम इंतज़ार करेंगे और तीसरे अंपायर का फैसला यहाँ पे आ चुका है। जी हाँ, यहाँ पे शानदार सेव हमें देखने को मिला, कमाल का ये स्ट्रोक था और उससे भी ज़्यादा ज़बरदस्त ये एफर्ट हमें देखने को मिला, जहाँ पे मात्र 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। सॉरी, 1 ही रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है, यानी 5 रन सेव किए हैं। कमाल की फील्डिंग। आणि एक विनंती आहे, गेटवरती जे प्रेक्षक उभे आहेत, माझ्यापर्यंत मेसेज पोहोचलाय, प्लीज जे गेटवर प्रेक्षक उभे आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बसून घ्या। आपल्याला बसण्यासाठी इथे आसन व्यवस्था केलेली आहे, सो प्लीज माझी विनंती असेल की आपण स्टँडमध्ये जाऊन, आपण गॅलरीमध्ये जाऊन बसून घ्यावं। आइए, न्यू बैट्समैन नीलेश मैदान में जा रहे हैं। धनंजय। व्यासपीठावर उपस्थित 18 गाव भुवनेश्वर मंदिर कमिटीचे सदस्य सन्माननीय अशोकजी ठाकूर साहेब, त्यानंतर घनश्यामजी पाटील साहेब आणि धनंजयजी मोकल साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अशोकजी ठाकूर साहेब, घनश्यामजी पाटील साहेब, धनंजयजी मोकल साहेब।
सदस्य 18 गाव भुवनेश्वर मंदिर कमिटी धनंजय माळवी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। यासीन सर। जी धन्यवाद। सुमित भगत 8 गेंदों का सामना करते हुए 13 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, और अब जो बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं, जी हां, इस मरतबा जड़ में डाल दिया था, उसे सीधे बल्ले से खेला है तीर की तरह, सीधा ये करारा चौका लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाल दिया है। शानदार ये 4 रन। निकेश के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। नितेश ने इस चौके की सहायता से अपना अकाउंट ओपन किया है। जी हां, फिर से एक बार सीधे बल्ले से खेला है जरूर, मगर इस मरतबा एलिवेशन नहीं दे पाए। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे, उनके हाथों से ये कैच ड्रॉप होता हुआ एक जीवन दान मिला है नितेश को। तकदीर वाले रहे, किस्मत का यहां पे सहारा। जयेश सुरेकर को एक सुनहरा मौका था वहां पे कैच लपकने का, और ये कैच कितना महंगा साबित होगा ये तो आने वाला समय बताएगा, मगर इस टूर्नामेंट में आपको पूरी तैयारी के साथ आना होगा। ये 100% सही है, और इस तरह की गलतियां होती है, मगर गलतियों को दुरुस्त करना होगा और फिर से एक बार नए जोश के साथ और होश के साथ यहाँ पे खेलना होगा। धन्यवाद यासीन सर। व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत मापगावच्या माजी सदस्य सन्माननीय सौभाग्यवती स्नेहाताई रूत मॅडम यांना विनंती असेल की आपण मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। विनंती असेल दर्शनाताई भोईर मॅडम यांना, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड, आपल्या शुभ हस्ते स्नेहाताई रूत माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मापगाव यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर सन्माननीय सौभाग्यवती मंगलाताई ठाकूर माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पेढांबे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड सन्माननीय सुजाताताई माने यांना विनंती असेल की आपण सौभाग्यवती मंगलाताई ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा है। यासीन सर। धन्यवाद अंकुर। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार किया है, गेंद फिर से एक बार हवाई सफर करती हुई सीधा स्टैंड में ये आता हुआ APL सिक्सर। रोनित नाखवा अक्सी से बिलोंग करते हैं। नागांव अक्सी आप सभी जानते हैं, अलीबाग से थोड़ा सा दूर ये गांव, और कमाल की गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर यहाँ पे पहली गेंद पर स्वागत किया है कैप्टन सुमित भगत ने। सुमित भगत 9 गेंदों में 19 रन बनाकर खेल रहे हैं। वो जानते हैं कि ये 5वां ओवर है, अंतिम ओवर में है, और अंतिम ओवर में अब ज़्यादा से ज़्यादा बड़े स्ट्रोक लगाने होंगे। टीम को सख्त ज़रूरत है, क्योंकि विकेट बहुत ही शानदार प्रिपेयर किया है, और यहाँ पे जो लाइट व्यवस्था है उसी वजह से ये गेंद फुटबॉल की तरह उन्हें नज़र आ रही है। ज़्यादा से ज़्यादा तकरीबन 70 तक पहुँचना चाहेंगे कम से कम, मैं कहूँगा। और यहाँ पे फिर से एक बार फुल टॉस गेंद, और सही नसीहत वही नतीजा। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए बैक टू बैक दूसरा छक्का। यानिक दबाव गेंदबाज के ऊपर हावी होता हुआ, क्योंकि हम देख सकते हैं उनके टीम के कैप्टन, टीम के लीडर नागेश सीध उन्हें कुछ बताते हुए, कान मंत्र देते हुए, समझाते हुए कि किस तरह की गेंदबाजी करने की ज़रूरत है। अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है, बल्लेबाज सेट हो चुके हैं। बल्लेबाजों को अब ये गेंद फुटबॉल की तरह नज़र आ रही है। यहाँ पे रन बचाने हैं, सुमित भगत का विकेट भी चटकाना है। सुमित पहुँचे हैं 25 पर। हाँ, इस मतलब जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर टच से मस नहीं हुए। अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं है।
और रन लेने की भी कोई गुंजाइश नहीं। रोनीत नाकवा की बहुत ही शानदार वापसी मैं कहूंगा, क्योंकि लगातार 2 छक्के लगाने वाले बल्लेबाज को आप अगर यहाँ पे अचंभित करते हो, आश्चर्यचकित करते हो, आंखों में धूल झोंकते हो, तो आपके पास कला जरूर है, आपके पास कुशलता है, आपके पास हुनर है, मगर उसे सही वक्त पर आपको इस्तेमाल करना है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद फाइन लेग सीमा रेखा को चीरती हुई फिर से एक बार 4 रन के लिए ये लगता हुआ APL चौका। थँक्यू डीजे. मैं यहाँ पर बैठाऊंगा. कॅमेरामॅन प्लीज. या ठिकाणी आपण संघ मालक या ठिकाणी बसलेले आहेत. आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखरचे अमन नाकवाचे बंधू या ठिकाणी, जनार्दन नाकवा, त्याचे काका या ठिकाणी बसलेले आहेत. कसं वाटतं, आपण पहिला सामना खेळतोय, पहिली मॅच चालू आहे तुमच्या समोर आणि जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आमचे बॉलर तसे चांगलेच आहेत आणि बॅट्समन पण आमच्याकडे भरपूर आहेत. जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर यहाँ पे दूसरे रन के लिए दौड़ पड़े हैं। मगर अब यहाँ पे सवाल या निशान है कि कौन से बल्लेबाज आउट होंगे। जी हाँ, अंपायर जी के ऊपर हमारा ध्यान जरूर है, अंपायर जी बताएंगे और जो भी सही फैसला होगा वो यहाँ पे आएगा। थैंक यू. यहाँ पर जो फैसला आने से पहले मेरे पास यहाँ पर जनार्दन नाकवा जी को हम देख रहे हैं. पूरी टीम के लिए जोरदार आवाज यहाँ पर, टीम जो भी है स्क्रीन पर हम देख रहे हैं. ओह क्या बात है, प्रदीप स्पोर्ट्स यहाँ पर टीम को हम देख रहे हैं. जनार्दन भाई कसं वाटतंय, पहिली सामना 4 खेळाडू आउट झालेले आहेत. बरं वाटतंय. पहिल्या मॅचला आमच्या 16 रन गेलेल्या, त्यानंतर आमच्या बॉलरने जरा कमबॅक केला, त्याच्याबद्दल त्यांचा मी मनोगत व्यक्त करतो आणि कमीत कमी धावा रोखण्याचं त्यांना मी आश्वासन देतो. थँक्यू. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर काय नवीन लोन पाहतोय आपण, एकदम ग्रीनरी ग्राउंड आणि जबरदस्त आउटस्टँडिंग मुवमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलीच आम्ही एंट्री केली तेव्हा असं वाटलं की आम्ही एखाद्या मोठ्या स्टेडियममध्ये झालो. आपल्या एवढा छान बनवलं ग्राउंड, छोटम सरचे पण आभार मानतो, कारण ह्या ग्राउंडवर मी पण पहिल्यांदाच मॅच बघायला आलोय, पण बघून प्रसन्न वाटलं. एकदम छान ग्राउंड. थँक्यू. चलो एकदम जोरदार बघा. यस, जोरदार. या ओह वाव, ब्यूटीफुल जबरदस्त मैच. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय सर. अब आपके स्क्रीन पर यासीन देख सकते हैं. जी हाँ, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रोशनजी नाकवा, व्हाइस चेअरमन मच्छीमार सोसायटी बोडणी यांचं स्वागत आणि सुमित सन्मान भगत होईल. आउट है, त्यांच्या ऐसा फैसला आता हुआ. समवेत श्री दिलीपजी नाकवा, सामाजिक कार्यकर्ता बोडणी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. माझी विनंती असेल महेश थळे आणि शशांक म्हात्रे यांना की आपण दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अंकुर सर थोड मिनिट. सुमित भगत आपण आउट आहात असा निर्णय आलाय. सो ओव्हर टू पुन्हा एकदा आपण वळूया आमच्या स्टेजकडे अंकुर आहेत. धन्यवाद अंकुर. धन्यवाद यासीन सर. रोशनजी नाकवा, व्हाइस चेअरमन मच्छीमार सोसायटी बोडणी, तदनंतर सन्मान्य दिलीपजी नाकवा, सामाजिक कार्यकर्ते बोडणी, हे साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत. तदनंतर श्री चेतन पाटील, सामाजिक कार्यकर्ते, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत श्री अमित म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल सतीश थळे आणि जिग्नेश भोईर यांना की आपण दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्री चेतन पाटील आणि अमित म्हात्रे. त्यांच्या समवेत पारसजी मोता, युवा मोर्चा चिटणीस, भारतीय जनता पार्टी अलिबाग, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल विघ्नेश भोईर यांना कि पारसजी मोता यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा है. यासीन सर. जी हाँ, ये अंतिम गेंद थी और उसे भी पहुंचा दिया है स्टैंड में, लॉग ऑन सीमा रेखा के बाहर. बहुत ही बढ़िया फिनिश किया है और ये छक्का एक मोमेंटम देके चला जाएगा, एक आत्मविश्वास देके चला जाएगा, ये कॉन्फिडेंस देके चला जाएगा. मगर एक ही गेंद का सामना करने का मौका मिला जिनका नाम है सुबोध, और छक्के में उसे परिवर्तित किया है. कमाल की बल्लेबाजी, और कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 74 रन. 74 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 75 रनों की जरूरत. निकेश के बल्ले से यह अंतिम गेंद के ऊपर छक्का आया था. तो दोस्तों यहाँ पे पहले सत्र का खेल खत्म हो चुका है. फिर से एक बार हम चलते हैं मुख्य व्यासपीठ पर हमारे स्टेज पर अंकुर के साथ. धन्यवाद. धन्यवाद यासीन सर. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गणेशजी भोईर, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किम, यांचं स्वागत होईल. त्यानंतर सन्माननीय श्री अजित पाटील, माजी सदस्य
ग्रुप ग्रामपंचायत रेवस यांचं देखील स्वागत होईल. अंकुर थोडासा वेळ घेतोय. बहिरेश्वर मानी आणि गोंधळपाडा, श्लोक 11 दलपाडा आणि बहिरेश्वर मानी दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस संदीप करण्यासाठी पिसे यांना विनंती आहे आपण अजित पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यांच्या समवेत गणेशजी भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सुभाषजी झिराडकर यांना विनंती आहे की आपण गणेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यासिन सर, धनंजय, विनंती आहे आपले पत्रकार मित्र या ठिकाणी आदरणीय छोटम शेट यांचा एक छोटा बाईट घेत आहेत या अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून, तर कृपया आपले माईक्स थोडा वेळ बंद ठेवा.
हॅलो हॅलो धनंजय. थँक्यू. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. दुसरा मॅच जो होणार आहे या ठिकाणी भरेश्वर मानी विरुद्ध श्लोक गुंदलपाडा. स्कोर सांगायचा प्लीज. 14-15. 14 धावा. अगदी दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचे. धनंजय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मितेशजी पाटील, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शहापूर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. मितेशजी पाटील, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शहापूर. भगवानजी साळुंके यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मितेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर सन्माननीय शंकरजी मोकल, शहापूर विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. आपण या ठिकाणी शंकरजी 5 मोकल. ओव्हरचा सामना आपण खेळणार आहोत. नाणेफेकीचा कौल होतोय. हेड आणि टेल. आदरणीय छोटम शेठ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. भरेश्वर माने विरुद्ध श्लोक 11 गोंधळपाडा आपण पाहतोय आणि टेल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला. भरेश्वर काय घेणार आहात आणि कसं वाटतं या ठिकाणी पहिला सामना खेळणार आहात आपण? फिल्डिंग करू. फिल्डिंग किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आपण समोरच्या संघाला. सावी संघ खूप स्ट्रॉंग संघ मला वाटतं. तुमचाही संघ स्ट्रॉंग आहे. टीम सर्व स्ट्रॉंग आहेत. जो परफॉर्मन्स देईल तोच जिंकेल. थँक्यू. सावी आपण कसं वाटतं, कारण आपण पहिली बॅटिंग करणार आहात या ठिकाणी सेकंड इनिंगला घेऊन? आता पण पहिली बॅटिंग होती पहिल्याच मॅचला, तर मी पण बॅटिंग करताना जास्तीत जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करीन. थँक्यू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोन्ही संघाला. आणि दोन्ही संघाचा स्क्वॉड आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचणे गरजेचं आहे. आपण वळूया थेट त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याने यासीन सर आहेत. यासीन भाई. धनंजय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मिलिंदजी मोकल, रहाटले येथील सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती असेल की आपण मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तदनंतर सन्माननीय अनिलजी थळे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मानकुळे यांनी देखील मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांच्या समवेत श्री सुनीलजी थळे. साई मंडळाने घेतला हा ध्यास, किमतीला आहे छोटम शेड झुंजार हो बुनियाज. अरे एकजुटीने साई मंडळाने घेतला हा ध्यास, किमतीला आहे छोटम शेड झुंजार हो बुनियाज. अलिबागचा अभिमान मनी ही शान आहे हो खास. हा अलिबागचा अभिमान मनी ही शान आहे हो खास. हा रंग क्रिकेटचा अलिबाग प्रीमियर लीग. थैंक यू. चलते सीधे हम कमेंट्री बॉक्स के पास, जहां पर अभी भी विकेट यहां पर गिरा है. रन संख्या जीतने के लिए चाहिए 75 रनों का लक्ष्य यहां पर दिया है. इस लक्ष्य का पीछा करती हुई टीम हम देख रहे हैं यहां पर बहुत ही जबरदस्त चुनौती भरा ये मैच हम देखने जा रहे हैं. ओवर टू कमेंट्री बॉक्स. मराठी कॉमेंटेटर प्लीज. थँक्यू सो मच धनंजय. विजयासाठी मात्र आपण पाहतोय टार्गेट आहे तब्बल 75 धावसंख्येचं, आणि यामध्ये मात्र कुमार नाकवासारखा ओपनिंगचा फलंदाज लवकरच बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानावरती येतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला विश्वेश पाटील, मॅन फ्रॉम सासवणे, कमालीची बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पण आता मात्र टार्गेट खूप मोठं आहे आणि या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल ना तर चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. या दरम्यान चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या चेंडूवरती. धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. प्रितेश महेशजी माने यांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत. अनिलजी थळे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मानकुळे, त्यांच्या समवेत श्री सुनीलजी थळे, कामगार सेलचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका. सन्माननीय सुनीलजी थळे हे देखील सन्मानित होतील. उमेश खेडेकर, आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सुनील थळे साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विकास थळे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर श्री सिद्धेश मोकल, युवा नेता मांडवखार, आपण देखील
मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सिद्धेशजी मोकल. त्यानंतर मयूरजी गावण सामाजिक कार्यकर्ते सुतारपाडा, आपलं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तडाखा आपण पाहतोय. धावा अगदी वेगाने येत आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. यावेळी फुल टॉस फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लागला. नागेश शिंदेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका. प्रितेश, एक विशेष सत्कार आपण या अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर घेतोय. आज आपण या अलिबाग प्रीमियर पर्व 3 मध्ये जे संघ खेळताना पाहतोय त्या संघाच्या जर्सीज ज्याने बनवलेल्या आहेत असे मयूर स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय राजूजी भालेकर यांना विनंती आहे की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय राजूजी भालेकर. रवींद्रजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजूजी भालेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्माननीय रुपेशजी वर्तक खंडाळे सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत आशिषजी थळे सामाजिक कार्यकर्ते खंडाळे, संतोषजी कनगुटकर सामाजिक कार्यकर्ते खंडाळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर सन्माननीय ओमकार सचिन साळुंखे सचिन भाऊ साळुंखे प्रतिष्ठान श्रीगाव याचे सदस्य सन्माननीय ओमकार सचिन साळुंखे यांचं देखील स्वागत होईल. त्यांच्या समवेत राजेश पाटील भारतीय जनता पार्टी सदस्य श्रीगाव, साकीब औसेकर भारतीय जनता पार्टी सदस्य श्रीगाव आणि चेतन पाटील पेजारी येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. प्रितेश. यावेळी मात्र नागेशच्या बॅट मधून अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. मात्र कॅप्टन नॉक करत असताना पाहायला मिळतोय. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो या पद्धतीने नागेशची बॅटिंग मात्र पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये नागेशच्या बॅटमधनं फटक्यांची अतिशबाजी आपण अनुभवली. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 45 धावसंख्येची. अलिबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय पर्व 3. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील अग्रमानांकित स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आयोजनासाठी केली जाते अशी स्पर्धा आपण पाहतोय. छोटम शेट यांना आपण धन्यवाद देऊया आणि सरळ वळूया मैदानाकडे जिथे मॅच अगदी रंगात आलेली पाहायला मिळते. जस्मिता चॅलेंजर्स अमरदीप कोळगाव वर्सेस प्रदीप स्पोर्ट्स साखर या 2 संघादरम्यानचा सामना. आणि आता मात्र 3 षटकांमध्ये 45 धावसंख्येची आवश्यकता असताना कोळगाव संघाने त्यांचा भरवशाचा गोलंदाज डावखुरा गोलंदाज साहिल मात्रच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. प्रितेश. सन्माननीय निलेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते दळवी खरोशी
यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर सौभाग्यवती दीपालीताई गावण सामाजिक कार्यकर्त्या कामार्ले येथील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. संध्याताई गावडे यांना विनंती असेल की आपण दीपाली गावण यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांच्या समवेत सन्मान्य गौरी गोठणकर युवा मोर्चा सदस्य भारतीय जनता पार्टी, तसेच तनुजा गोठणकर युवा मोर्चा सदस्य भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. शाकी बावसेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर वैशाली पाटील युवा मोर्चा सदस्य यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. यस प्रितेश. 1 मिनिट. पंचांनी तिसरा अंपायर घेतलेला आहे गोलंदाजाच्या शैलीसाठी. मी जय पवार सर यांना विनंती करतोय, आपण आमच्या टेक्निकल रूम मध्ये जायचं आहे आणि ऍक्शन चेक करायची आहे. ओव्हर टू यू अंकुर. धन्यवाद प्रितेश. कीर्तिताई माने यांना विनंती आहे की आपण गौरी गोठणकर आणि तनुजा गोठणकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांच्या समेत वैशाली पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गौरी गोठणकर युवा मोर्चा सदस्य भारतीय जनता पार्टी, तनुजा गोठणकर युवा मोर्चा सदस्य भारतीय जनता पार्टी, पेडांबे येथील या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अंकुर, पंचांचा निर्णय आलाय, हा चेंडू थ्रो केलाय, सो या गोलंदाजाला या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही आणि 2 धावांची पेनल्टी आता मात्र असणार आहे. आपण आमच्या स्क्रीनवरती पाहू शकतो, तिसरे पंचांकडून आपण हा इशारा पाहतोय. व्यासपीठावर उपस्थित समिहाताई पाटील माजी सदस्या पंचायत समिती अलिबाग यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड दर्शनाताई भोईर यांच्या शुभास्ते समिहा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल. अंपायर्स नो +2 न एकंदरीत धावा 3 न. येस इट इज 3 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या गोलंदाजाला आता संपूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. आपण पाहतोय जेपी पॅनलचे अंपायर पाहायला मिळतात, ज्या जेपी पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर अंपायरिंग केली जाते. अगदी क्वालिटी असे अंपायर आहेत आणि अंपायर डिसिजन विल बी अ फायनल डिसिजन. मैदानावरती कोणीही गोंगाट करायचं नाहीये. अलिबाग. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जितेंद्र जेरंडे सामाजिक कार्यकर्ते चोंडी, तसेच सन्माननीय नंदूजी आमले सामाजिक कार्यकर्ते चोंडी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. समिहाताई पाटील यांचं स्वागत होतंय. माजी सदस्य पंचायत समिती अलिबाग दर्शनाताई भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन समिहाताई पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद. अंपायर डिसिजन विल बी अ फायनल डिसिजन. सो एकदा का डिसिजन आला की पंचांशी कोणत्याही प्रकारे मैदानावरती वाद घालायचा नाहीये. मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे ही अगदी प्रतिष्ठेची आहे, ही सन्मानाची आहे आणि ही अभिमानाची आहे. अगदी न्यूट्रल अंपायरिंग आपण पाहतोय. 33 ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. गोलंदाजी वाकवरती आता मात्र टीम कॅप्टन सुमित भगत पाहायला मिळतोय. राईट अमोर द विकेटने सुमित भगतचा आता मारा चालू होईल आणि आता फ्री हिट असणार आहे, कारण आपण पाहिला यादीचा चेंडू नव्हता, जिथे कॅच पकडला होता विश्वेश याचा, परंतु नशीब बलवत्तर म्हणावं लागेल विश्वेश याचं. पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र अगदी जीवनदान मिळाले. 33 ऑन द बोर्ड नाव. पहिल्या 2 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती अगदी सक्षम परिपूर्ण
अस्सल धावसंख्या पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू, सुमित ऑन द मार्क. विश्वेश भगतने ठोकला या चेंडूला. क्षेत्ररक्षक कॅच खाली जरूर आलाय, परंतु फ्री हिट असल्या कारणानं विश्वेश लगातार दुसऱ्यांदा वाचलाय. म्हणजे किती नशीब घेऊन विश्वेश मैदानावरती आलाय आपण पाहू शकतो. सन्माननीय जितेंद्रजी जेरंडे आणि त्यांच्या समवेत नंदूजी आमले आपण देखील यायचं आहे. आपलं देखील स्वागत आणि सन्मान होणार आहे. त्यानंतर सन्माननीय प्रथमेशजी मांजरेकर, युवा मोर्चा सदस्य, भारतीय जनता पार्टी अलिबाग यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर सन्माननीय दत्तारामजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते, विश्वेश फ्री मापगाव यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच तेजसजी काठे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर झी स्पोर्ट्स अकॅडमी यांचे सर्वेसर्वा सन्माननीय समीर आणि हर्षल शाह या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. झी स्पोर्ट्स अकॅडमी सर मुंबई पुणे, झी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई, समीर शाह आणि हर्षल शाह. जितेंद्रजी जेरंडे, सामाजिक कार्यकर्ते, चोंडी यांचं स्वागत आणि सन्मान होते. त्यानंतर झी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई, समीर शाह आणि हर्षल शाह. पण ओहो, प्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस. पंच या आधीच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, रिटायर्ड हर्ट. ती धाव आहे की नाही? ओके, एक धाव कन्सिडर केलं जाईल. थँक्यू फॉर कन्फर्मेशन. वळूया मैदानाकडे, जेथे प्रदीप स्पोर्ट्स संघाच्या 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राईट मोर द विकेटने सुमित भगत गोलंदाजी करत असताना यावेळी हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती कॅप्टन कडनं मात्र आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती होणारी गोलंदाजी पाहायला मिळते. ॲक्युरसी वरती सुमित भगत आता मात्र गोलंदाजी करतोय. भेदकतेसाठी सुमित भगत नेहमीच ओळखला जातो. संघाची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आता मात्र त्याने आपल्या खांद्यावरती घेतले आणि शानदार गोलंदाजी तो मात्र पेश करतोय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा प्रयत्न फसलेला पाहायला मिळतोय. सुमित भगतने स्वतःकडे गोलंदाजी घेण्याचा आपला निर्णय खऱ्या अर्थानं सार्थ ठरवला असं म्हणूया. जेथे धावफलकावरती 34 धावा आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकाच्या खेळानंतर तब्बल 33 धावा होत्या, पण सुमित भगतने अगदी कंजूसी गोलंदाजी केली. फलंदाजांना पूर्णतः जकडून त्याने ठेवलेला पाहायला मिळते. नागेशचा फटका फसलाय. कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड येस इट इज. इट टेक्स द कॅच. वन मोर विकेट बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, प्राइसलेस विकेट फॉर टीम प्रदीप स्पोर्ट्स साखर. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राकेशजी अवचटकर, तालुका सरचिटणीस अलिबाग तालुका भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. राकेशजी अवचटकर. तदनंतर सन्माननीय सिद्धार्थ ठाकूर, युवा मोर्चा सदस्य, पेढांबे भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सिद्धार्थ ठाकूर, युवा मोर्चा सदस्य, भारतीय जनता पार्टी. त्यानंतर राकेशजी अवचटकर, अलिबाग तालुका सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी. सचिनजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. वीरेश खेडेकर यांना देखील विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. राकेशजी अवचटकर आणि सिद्धार्थ ठाकूर. तदनंतर धनंजयजी मोकल, अग्री समाज भूषण पुरस्कार पुरस्कर्ते सन्माननीय
धनंजयजी मोकल हशिवरे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सुमित भगत मात्र आपण पाहतोय अगदी अचूक गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये त्याने फलंदाजांना पूर्णतः बॅकफुटवर लोटणारी गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. ओहो, व्हाट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय सुमित भगत. त्याच्या गोलंदाजीचा क्लास, त्याच्या गोलंदाजीचा दर्जा मैदानावरती सुमितने मात्र दाखवून दिलाय. अगदी दर्जात्मक दर्शनीय षटक त्याने मात्र इथे फेकले. एका षटकामध्ये केवळ एक. धनंजय प्लीज. त्यानंतर सन्माननीय हर्षलाताई थळे विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. अंकिताजी गुळेकर यांना विनंती आहे. साई महिला मंडळाच्या उपाध्यक्षा अंकिता गुळेकर मॅडम यांना विनंती आहे की आपण हर्षलाताईंचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर वागरण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश म्हात्रे आणि रूपम म्हात्रे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. प्रथमेश म्हात्रे, रूपम म्हात्रे. तदनंतर यश म्हात्रे अखिल भारतीय विद्यार्थी जिल्हा संघटक भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत होईल. हे नाव काय मामा? प्रल्हाद. तदनंतर प्रल्हादजी घरत सामाजिक कार्यकर्ते अलिबाग शहर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. प्रथमेश म्हात्रे, रूपम म्हात्रे, यश म्हात्रे, प्रल्हाद घरत. नाव तीच होती ते लिहून घे पटकन. साहिल खांबे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती केवळ एकच धाव पाहायला मिळते. सुमित भगतने खऱ्या अर्थानं मोमेंटम शिफ्ट केलं असं म्हणावं लागेल. आणि आता मात्र टार्गेट अगदी कठीण झालेलं पाहायला मिळते प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासाठी. आता येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 40 धावसंख्येची आवश्यकता. साहिल खांबे सारखा एक क्वालिटी गोलंदाजी करतोय. पवन कोंडाजीला येथे चकवलंय. अगदी चांगल्या टप्प्यावरती साहिल गोलंदाजी करतोय. हिट द डेक स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. मागील 2 षटकांपासून धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख पूर्णपणे कोलॅप्स झाल्याचं चित्र मैदानावरती मात्र पाहायला मिळते. यावेळी पवनच्या बॅटमधनं ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉग ऑनच्या बाहेर येतोय. दर्जेदार, दिमाखदार देखणा षटकार. पन्ने ठोकलाय. यावेळी मात्र मिस टाइम. साहिल कॅच खाली येतोय आणि पवन सुद्धा जाल बॅक टू द पवेलियन. 1 more wicket down for team प्रदीप स्पोर्ट्स साखर. जुटीने साई मंडळाने घेतले त्यानंतर मात्र आपण पाहतोय तडाके बंद फलंदाज पंकज नाखवा मान फ्रॉम साखर आता बॅटिंग साठी जातोय. प्रितेश. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय साहिलजी पाटील माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत झिराड च्या माजी उपसरपंच सन्माननीय संध्याताई गावडे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल
समिहा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संध्याताई गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। त्यानंतर माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड सौभाग्यवती कीर्तिताई माने यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल समिहा पाटील यांच्या शुभ हस्ते। तदनंतर सन्माननीय सौभाग्यवती रोहिणीताई पेटारे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। त्यांच्या समवेत सौभाग्यवती अनिताताई ठाकूर माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। कीर्तिताई माने मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत। प्रितेश मैदानावरती अगदी चॅनल मध्ये होणारी गोलंदाजी साहिल खांबे स्पॉट ऑन गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला मात्र पूर्णतः जण सोडले। येथे काय घडलं जाते तर डायरेक्ट हिट आर ऑलवेज डेंजरस असं म्हटलं जातं आणि या डायरेक्ट थ्रोनिशी जय सुरेखाला जावं लागेल तंबूमध्ये परत। वन मोर विकेट डाऊन। उपसरपंच सन्माननीय रुपेशजी पेडवी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल हरेशजी भोयर यांच्या शुभ हस्ते। तदनंतर संदीपजी भिसे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड त्यांच्या समवेत उल्हासजी भोईर माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड, सुभाषजी झिराडकर माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड आणि अर्केशजी राणे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। अशोकजी थळे सतीशजी थळे यांना विनंती आहे की आपण सन्मान करण्यासाठी यायचं आहे। संदीपजी भिसे, उल्हासजी भोईर, सुभाषजी झिराडकर आणि अर्केशजी राणे। विकासजी थळे आपण देखील डायस जवळ यायचं आहे। प्रितेश बॅटिंग लाईनअप फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे प्रदीप स्पोर्ट्स साखरचा संघ कोसळलेला पाहायला मिळतोय। एक जर आपण नागेशजीचा अपवाद वगळला ना तर त्याला पाहिजे त्या पद्धतीने अपेक्षित साथ मात्र मिळाली नाही आणि त्याचमुळे कुठेतरी प्रदीप स्पोर्ट्स साखर आता संकटामध्ये पाहायला मिळतोय। निमेश मात्र गोलंदाजी मार्कवरती। निमेशचा पहिला चेंडू हासनने ठोकलाय, चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये अँड येस इट इज डिस्टन्स क्लिअर केले, डीप मिड विकेटच्या बाहेर आलाय, अगदी बहरदार षटकार। षटकार आलाय आणि या मॅच मधील रोमांचकता आता मात्र उंचवलेली पाहायला मिळते। आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती बिग हिट आवश्यक आहे। दोन्ही लेफ्ट हँडर खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॉलर समोर येतात ना त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीचे चित्र मैदानावरती पाहायला मिळत असतं। हासनेच्या बॅट मधून यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट परंतु थेट जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हाती। हासने जाईल स्तंभमध्ये परत। सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजेंद्रजी पाटील, त्यानंतर
अमरदीप कोळगाव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी म्हात्रे, त्यांच्या समवेत श्री रघुनाथजी थळे सामाजिक कार्यकर्ते कोळगाव, दत्ताराम थळे सासवणे सामाजिक कार्यकर्ते, तदनंतर सुशांतजी गावण दिघोडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मंगेशजी म्हात्रे कोळगाव येथील सिद्धेश्वरी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। राजेंद्रजी पाटील, सुरेशजी म्हात्रे, रघुनाथजी थळे, दत्तारामजी थळे, सुशांतजी गावण आणि मंगेशजी म्हात्रे। प्रितेश, आता मात्र आव्हान अगदी कठीण झालेलं पाहायला मिळते प्रदीप फुटसाकर संघासाठी। कुठेतरी नागेशची बाद झाल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं मानसिक दडपण फलंदाजांवरती पाहायला मिळालं आणि त्या धक्क्यातून फलंदाज अद्यापर्यंत सावरलेले पाहायला मिळत नाहीयेत। ओव्हर नंबर अंतिम आपण पाहतोय जिथे निमेश गोलंदाजी करतोय। यावेळी फटका अगदी चांगला, परंतु येथे मात्र काय घडलं जात आहे तर फलंदाज होणार बाद। आणखीन एक खेळाडू जातोय तंबू मध्ये परत। मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत। विनंती आहे मित्रांनो, एवढं प्रशस्त मैदान या ठिकाणी छोटम सेटच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे। प्रेक्षकांना बसण्यासाठी पुरेपूर अशी गॅलरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण कृपया साई क्रीडा मंडळाच्या विनंतीला मान देऊन गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हायचंय। मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण गॅलरीमध्ये चला। मैदानामध्ये आता मात्र जसविता चॅलेंजर्स अमरदीप कोळगाव संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय। आता ते कम्प्लिटली डोमिनेशन करत असताना या मॅच वरती मयूर जग्गू सज्ज होतोय। यावेळी मयूरच्या बॅटमधना फटका अगदी चांगला आहे, डबल सिंगल मध्ये डेलिंग करणं येथे मात्र आता परवडणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला। आता प्रदीप फुटसाकर पूर्णपणे पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय। 1 टू गो। आता मात्र शेवटचा चेंडू येणं शिल्लक। विजयासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता। अंतिम चेंडू रोनित नागवाने खेळलाय। पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये। पहिल्या सामन्यामध्ये जसविता चॅलेंजर्स अमरदीप कोळगाव संघाने तब्बल 26 धावसंख्येने विजय प्राप्त केलेला आहे। वॉल प्लेट टीम जसविता चॅलेंजर्स अमरदीप कोळगाव। घोषणा करतोय अंकुर आपण 12 चेंडू 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 1 धाव देणारा सुमित भगत टीम कॅप्टन ठरतोय मॅन ऑफ द मॅच। आइए सुमित मेरे साथ नक्कीच में। प्रितेश, धनंजय अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 मधला पहिल्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी सुमित भगत। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। थँक्यू सुमित भगत। थँक्यू। मी थांबवतोय अंकुर। अपन सुमितला पाहतोय कैमरा। आउटस्टैंडिंग, मतलब क्या बात है सुमित, फिर एक बार लय में आए और बहुत देर से आप रुके थे मैदान में खेलते समय और जो बैटिंग हुई और एक तरफ ऐसा लगा कि नो बॉल भी आया, आपको एक चेकिंग के लिए नो भी दिया। टीम में ऐसा लगा कि शायद गेंदबाज रहेगा कि नहीं, लेकिन जो कम बैक आपने जो वापसी की है यहाँ पर खेल को लेकर वो आउटस्टैंडिंग रही। कैसा लगा, क्योंकि एक तरफ 75 रन चाहिए थे, पहले 2 ओवर में 34 रन बने, उसके बाद जो मैच हुआ क्या जबरदस्त। पहिला धन्यवाद बोलीन शेठला की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आमच्या क्रिकेटर पोरांसाठी दिलेला आहे। शेठ धन्यवाद। आणि थोडा टार्गेट सागर चांगला स्टार्ट करून गेला, पण मध्ये जर साहिल आला आणि 0वर बाद झाला, त्याच्यानंतर थोडा मनात शंका आली की शेवटपर्यंत थांबूया की लाचच्या 2 ओव्हरी मिळतील मारायला, तर स्कोर आम्ही केला। तुम्हाला विकेट कशी वाटली, कारण विकेट खूप जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते। विकेट मी काल ग्राउंडवर आलो होतो, मी स्वतः रोलिंग केली 15-20 मिनटं
प्रशांत होता, मी होतो आणि ग्राउंडवर खेळायला खूप छान वाटतं. असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय की काय. क्या बात आहे, हीच तिथं फिलिंग पाहिजे होती ना, इंटरनॅशनल फिलिंग. धनंजय एक सेकंड, धनंजय. येस 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 भाई. सन्माननीय ॲडव्होकेट रोहितजी भोईर यांना विनंती आहे, आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ॲडव्होकेट रोहितजी भोईर, रेवदंडा. थँक्यू सुमित, बहुत बहुत धन्यवाद. शानदार आणि खरोखर बरं वाटलं. पुन्हा एकदा आपण शेटबद्दल काय सांगाल? शेटला सांगतो की हा तिसरा पर्व नसून हा तुम्ही सतत कायम पर्व ठेवा. आमच्या क्रिकेट प्रेमींना खूप चांगला वाटतं की इथे खेळायला. बस थँक्यू. असे पर्व नेहमी देत राहणार आणि हे संपूर्ण आपण जर पाहिलं गेलं तर आदरणीय दिलीप शेठ यांना दिलं जाईल. मनोज शेठ वेलकम. आपण धन्यवाद. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सुमित आपण वरती जायचं, स्टेजच्या वरती त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आपण मॅन ऑफ द मॅच पाहतोय सुमित. आणि नेक्स्ट मॅच जी होणार आहे ती फास्ट अपडेट करायची आहे. 9 मॅच खेळवायचे आहेत. आपण सेकंड मॅच